महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। सुरुवातीला पुण्यातून दहशतवादी प्रकरण एटीएस कडून एनआयएकडे वर्ग होणार आहे। इसिस मॉड्यूलमध्ये एनआयएकडील गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी संबंध असल्यामुळे हे प्रकरण आता वर्ग केले जाणार आहे। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात येईल। पुण्यामध्ये 2 दहशतवाद्यांना अटक झालेली होती आणि एटीएस कडून एनआयएकडे हे प्रकरण आता वर्ग केले जाणार आहे। पुण्यातील दहशतवादी प्रकरण एटीएस कडून एनआयएकडे वर्ग होत आहे। इसिस मॉड्यूलमध्ये एनआयएकडील गुन्ह्यातील आरोपींचा एकमेकांशी संबंध असल्यामुळे हे प्रकरण वर्ग करण्यात येणार आहे। न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज हा तपास एनआयएकडे वर्ग केला जाईल। अधिक माहितीसाठी जाऊयात। पुण्यातून आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। वैभव, श्वेता, अत्यंत मोठा निर्णय जो आहे तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतोय दहशतवाद्यांच्या। जून महिन्यामध्ये एनआयएने एक गुन्हा दाखल केलेला होता मुंबईतल्या इसिस मॉड्यूलचा, महाराष्ट्र इसिस मॉड्यूलचा, आणि त्याच्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास 5 संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आलेली होती। तर पुण्यामध्ये एटीएसनं जो गुन्हा नोंदवलेला होता त्याच्यामध्ये आतापर्यंत 4 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे आणि एनआयएच्या गुन्ह्यातील एका दहशतवाद्याला वर्ग करून घेण्यात आले। हे सगळे संशयित दहशतवादी जे दोन्ही वेगवेगळ्या तपास संस्थांच्या अटकेमध्ये असलेले संशयित दहशतवादी जे आहेत ते एकमेकांशी संबंधित आहेत आणि इसिस या दहशतवादी संघटनेचं काम ते पुढे नेत असल्याचं एकूण दोन्ही तपासांमध्ये समोर आलेले। या दोन्ही केसेसमधल्या संशयित दहशतवाद्यांचा एकमेकांशी संबंध असल्या कारणाने पुढचा तपास हा एकाच यंत्रणेने करावा यावरती एकमत झाल्यामुळे यंत्रणांचं हा सगळा तपास जो आहे एटीएसच्या ताब्यातला, जो कोथरूडमध्ये सापडलेल्या संशयित दहशतवाद्यांच्या संदर्भात नोंद करण्यात आलेला गुन्हा होता, त्या गुन्ह्याचा सगळा तपास जो आहे तो आता एनआयए अर्थात राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेकडे देण्याचा निर्णय झालेला आहे। त्याबाबतची सगळी कार्यालयीन प्रक्रिया जी आहे, न्यायालयीन प्रक्रिया जी आहे ती सुद्धा काल पूर्ण करण्यात आली आहे सोमवारी, आणि आज मंगळवारी सगळी कागदपत्र आणि या आरोपींचा ताबा जो आहे तो एनआयएकडे देण्यात येईल, जेणेकरून एनआयए मुंबईतल्या गुन्ह्याचा आणि या गुन्ह्याचा एकत्रितपणे आणि ताकदीने तपास करू शकेल, ज्यामुळे हे संपूर्ण मॉड्यूल जे आहे एकमेकांशी संबंधित असल्याचं ते आणखी ठळकपणे उघड होऊ शकेल किंवा त्या संदर्भातले पुरावे जे आहेत ते एकमेकांशी नीट अलाइन करता येतील असं दिसतंय। त्यामुळे हा तपास जो आहे तो एनआयएकडे आज वर्ग होईल। बरं वैभव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। स्वाभिमानी संघटनेच्या शिस्तपालन समितीच्या नोटिशीला रविकांत तुपकर यांनी केराची टोपली दाखवली आहे। पुण्यामध्ये होत असलेल्या शिस्तपालन समितीच्या बैठकीला तुपकर गेलेच नाहीत। तुपकर आज माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्षाचे नेते राजू शेट्टी यांच्यावरती तुपकरांनी आरोप केले होते आणि त्यानंतर त्यांना नोटीस पाठवण्यात आली। संघटना ही कुणाची खासगी मालमत्ता नाही, संघटना कार्यकर्त्यांच्या ताकदीवरती उभी राहिली आहे, असा पवित्रा तुपकरांनी घेतला होता। आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। तर जे काही सध्या राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यामधला संघर्ष सुरू आहे त्याबद्दल बरोबर आहे श्वेता, राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांच्यामधील जो वाद सुरू आहे तो अतिशय टोकाला गेलेला आहे। रविकांत तुपकर यांनी थेट राजू शेट्टीला टार्गेट करत पक्षश्रेष्ठीवरच विविध प्रकारचे आरोप केले होते। आरोप करत असताना पक्षश्रेष्ठीने रविकांत तुपकर आणि प्रशांत डिक्कर या दोघांनाही नोटीस पाठवली होती आणि आज पुण्यामध्ये एका बैठकीचं निमंत्रण दिलं होतं। त्या ठिकाणी या बैठकीत दोघांवरही या ठिकाणी तोडगा निघणार होता, परंतु रविकांत तुपकर यांनी शिस्तपालन समितीच्या नोटिसीला या ठिकाणी केराची टोपली दाखवलेली आहे। पुण्याला रविकांत तुपकर या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत। त्या ठिकाणी जी बैठक होणार होती ती रविकांत तुपकर आणि स्वाभिमानी मधले अंतर्गत जे वाद आहेत त्यामधील काही कार्यकर्ते अशी ही बैठक होणार होती, परंतु रविकांत तुपकर यांनी पुण्याला न जाता बुलढाण्याच्या आपल्याच कार्यालयामध्ये आज आपली भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यासाठी त्यांनी आता थोड्या वेळामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन देखील केलेलं आहे आणि पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण ती त्यांची जे नियोजन आहे या ठिकाणी भूमिका जी आहे ती या ठिकाणी स्पष्ट करणार आहे। राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर अशा प्रकारचा हा वाद स्वाभिमानीमध्ये पाहायला मिळाला होता। त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना ही कोणा एकट्याची खासगी मालमत्ता नसून ही कार्यकर्त्यांच्या जोरावर मोठी झालेली संघटना आहे आणि त्या माध्यमातून रविकांत तुपकर आज नेमकी काय भूमिका स्पष्ट करतात हे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। श्वेता, बिलकुल धन्यवाद राहुल दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे पत्रकार परिषदेत आपली भूमिका रविकांत तुपकर आज मांडणार आहेत, त्या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच।
आणखी एक मोठी बातमी आहे. गेल्या 7 दिवसामध्ये 2277 डोळे आल्याचे रुग्ण अहमदनगरमध्ये सापडलेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये डोळ्याच्या आजाराचा झपाट्यानं संसर्ग होतोय आणि या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेनं 1 ऑगस्टपासून सर्वेक्षण मोहीम हाती घेतली आणि यात 7 दिवसात ग्रामीण भागात 2277 डोळे आलेले रुग्ण आढळलेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून सर्व्हे सुरू करण्यात आलाय. रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढतीये. या आजारामुळे दृष्टी जात नाही, मात्र काळजी घेण्याची गरज असल्याचं डॉक्टरांचं मत आहे. साहेबराव कोकडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. साहेबराव, इतकी डोळे येण्याची साथ नगरमध्ये सध्या आलेली आहे, त्यामुळे किती रोजचे हे रुग्ण येत आहेत आणि त्यावरती डॉक्टरांनी काय मार्गदर्शन केलंय? गेल्या 7 दिवसामध्ये जवळपास 2277 रुग्ण हे डोळ्यांचे आढळून आले आहेत. तर त्यांच्यामध्ये विविध तालुक्यामध्ये जे ग्रामीण भाग रुग्णालय जे आहे तर याच्यामध्ये तपासणी केली जात आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणा जी आहे ती खडबडून झालेली आहेत. जिल्ह्यामध्ये ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्यामार्फत ही तपासणी केली जात आहे, काळजी घेतली जात आहे. काल जिल्हा परिषदेचे सीओ यांनी आता आढावा बैठक घेतली आहे. यंत्रणांची बैठक झाली. त्या बैठकीमध्ये येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्वे करून या रुग्णांना एकत्र उपचार कसे करता येतील, कारण ज्या प्रमाणावरती काही भागामध्ये औषधाचा तुटवडा आहे तो तुटवडा होऊ नये म्हणून औषधाची मागणी करण्यात आलेली आहे. आणि एक 7 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये 12 तालुक्यामध्ये हा सर्वे होणार आहे. आणि सर्वेमध्ये जे रुग्ण असतील त्यांच्यावरती उपचार सुरू केले, त्यांची आकडेवारी शासनाकडे हवी म्हणून हा सर्वे केला जाईल. डॉक्टरांच्या मनानुसार त्याच्यामध्ये डोळे जात नाहीत, परंतु त्याची काळजी घेण्याची गरज आहे. विकनेस येण्याची जे नजरदृष्टी असते त्यामध्ये विकनेस येण्याचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळं याच्यावरती काळजी घेतली पाहिजे असे बोललं जातं. परंतु शासनाकडे औषधाचा पुरवठा कमी आहे, त्यामुळे याच्यावरती औषधं अजून मागवण्याची सीओ जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये जी काळजी घ्यायची आहे ती स्वतः घ्यावी असं डॉक्टरांचा सल्ला आहे. बिलकुल साहेबराव, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि त्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत येणारा विषय आता पुन्हा चर्चेत आलाय. ठाकरे बंधू एकत्र येणार का, या प्रश्नावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना फोन करण्यास तयार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी खासगीत याबाबतचं वक्तव्य केलंय. दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासंदर्भात चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फोन करण्यासाठी तयार असल्याचं कळतंय. आणि वेळ आल्यास राज ठाकरे यांच्याशी बोलू असं देखील उद्धव ठाकरे खासगीत म्हणालेत. बाळासाहेबांवरील चर्चेच्या निमित्तानं दोन्ही नेते आपसात बोलणार आहेत. असं असलं तरी राजकीयदृष्ट्या दोन्ही भाऊ एकत्र येणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. एनडीएनं लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील एनडीए खासदारांची बैठक घेणार आहेत आणि या बैठकीला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाईचे खासदार उपस्थित असतील. महाराष्ट्रातून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहातील सदस्य बैठकीला उपस्थित राहणार असून ही बैठक दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात संध्याकाळी होणार आहे. राज्यामध्ये तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार या चर्चेनं जोर धरलाय. तर येत्या 10 ऑगस्टला हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना आणि भाजपच्या महिला आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचं बोललं जातंय. राज्यातल्या शिंदे सरकारचा लवकरच आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या पुणे दौऱ्यानंतर या विस्ताराला वेग आल्याचं बोललं जात आहे. येत्या 10 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक आमदार मुंबईमध्ये तळ ठोकून आहेत. राज्यात लवकरच तिसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होण्यापेक्षा या मंत्रिमंडळामध्ये महिला आमदारांना प्राधान्य दिलं जाणार आहे याची चर्चा जास्त रंगू लागली आहे. तर 10 ऑगस्टला हा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेला गृहराज्यमंत्रीपद मिळणार आहे. याचबरोबरीनं शिवसेनेला महत्वाची खाती मिळतील अशी देखील चर्चा रंगू लागली आहे. एकीकडे मंत्रिपदासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले तर दुसरीकडे भाजप, शिवसेनेतल्या महिला आमदारांना मात्र मंत्रिपदाची लॉटरी लागणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपामधनं आमदार देवयानी फरांदे आणि माधुरी मिसाळ, तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार यामिनी जाधव यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारामुळे शिवसेना आणि भाजपमधल्या इच्छुकांची नाराजी दूर होणार आहे. तसंच जिल्ह्यांना पालकमंत्र्यांची नियुक्ती केली जाणार आहे. पण या मंत्रिमंडळ विस्तारामुळे मुख्यमंत्र्यांची डोकेदुखी वाढणार आहे, कारण
पालकमंत्रीपदावरून मंत्र्यांमध्ये वाद रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मस्टर मंत्री आणि मास्टर मंत्री यावरून राज्यामध्ये चांगलाच राजकीय वणवा पेटलाय. ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली होती आणि देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंनी मस्टर मंत्री असा उल्लेख केला होता. दरम्यान यानंतर सत्ताधाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलंय. म्हणजे एक पक्ष चोरला, दुसरा चोरतायत, आता कोणीतरी सांगले काँग्रेस फोडतायत. म्हटलं 3-3, 4-4, 5-5 किती उपमुख्यमंत्री करणार? आणि मग देवेंद्रजींकडे राहणार काय मस्टर मंत्री, नुसतं वही नोंद ठेवायची. उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेली टीका भाजप नेत्यांच्या चांगली जिव्हारी लागली आहे. त्यामुळे भाजपचे नेतेही द्वेषानं मैदानात उतरले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. देवेंद्र फडणवीस मस्टर मंत्री नाही तर मास्टर आहेत. देवेंद्रजींच्या मास्टर स्ट्रोकमुळे उद्धव ठाकरेंना घरी बसावं लागलं. मोदीजींवर टीका करण्याची उद्धव ठाकरेंची लायकीच नाही अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे. औरंग्याच्या सत्तेला जसा छत्रपती शिवरायांनी सुरुंग लावला तसा सुरुंग जनतेनं तुमच्या सत्तेला लावला. 2024 सालीही जनता पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या हिंदुत्ववादी विचारांच्या शिवसेनेला आणि भाजपला निवडून देईल. तोवर तुम्ही औरंग्या, अफजल खान आणि इंग्रजांचा उदो करत बसा, कारण लोकांनी तुम्हाला सध्या तेवढंच काम दिलंय असा टोला त्यांनी लगावला. उद्धव ठाकरेंवरील हल्लाबोल एवढ्यावरच थांबला नाही. आशिष शेलार यांनीही उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीचा मुद्दा चव्हाट्यावर मांडत जोरदार तोफ डागली. माझे कुटुंब माझी जबाबदारी याच्या पलीकडे जे गेलेच नाहीत त्यांना परफॉर्मन्स करणाऱ्या मंत्र्याच्या बद्दलची माहिती काय असणार? आणि त्यामुळे उद्धवजी तुमची ओळख महाराष्ट्राला घरबसा मुख्यमंत्री म्हणून झाली आणि देवेंद्रजींची ओळख परफॉर्मन्स मंत्री अशी झालेली आहे. ठाकरे गट आणि भाजपमधला राजकीय संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. त्या वादात आता मस्टर आणि मास्टर वरून युद्ध पेटलंय. त्यामुळे दोन्ही बाजूच्या नेत्यांना एकमेकांवर तलवारी परजणं मस्टच झालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सावंतवाडी, कुडाळ आणि ओरोससह कोकणातल्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावरून या कार्यक्रमात ऑनलाईन उपस्थित असतील. ब्रेकनंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये तुमचं स्वागत. आणि यावेळेला एक मोठी बातमी येते ती पाहूयात. मंत्रालय नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन आलाय. 1-2 दिवसात अतिरेकी कारवाईची धमकी देण्यात आली आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवरती हा फोन आला असून हा फोन येताच आता मुंबई पोलीस सतर्क झालेले आहेत. अतिरेकी कारवाईची धमकी देण्यात आली आहे. मंत्रालय नियंत्रण कक्षामध्ये फोन करून आणि 1-2 दिवसामध्ये अतिरेकी कारवाईची धमकी देण्यात आली असून मंत्रालय नियंत्रण कक्षातील लँडलाईनवरती हा फोन येताच मुंबई पोलीस सतर्क झाले. प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत ऑनलाईनवरती आहेत. प्रशांत, हा धमकीचा फोन आल्यानंतर काय एकूणच खळबळ माजली आहे? श्वेता, खळबळ तर नक्कीच माजली आहे. कारण ज्या पद्धतीनं गेल्या 2 महिन्यामध्ये 8 फोन मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला आले, पण आतापर्यंत मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला आला नव्हता, पण यंदा तो आलाय. अर्थात हा त्या बोर्ड लाईनवर आलेला आहे की जे नंबर कोणत्याही युट्यूबवर किंवा कोणत्याही जनरल साईटवर उपलब्ध आहेत. याचमुळे अशा प्रकारचा फोन हा खोडसाळपणा आहे का सत्यता याची तपासणी आता सुरू आहे. नंबर ट्रेस झालाय ही माहिती आपल्याला समजते आणि त्याचमुळे नंबर ट्रेस झाल्यामुळे नंबर हा फोन कोणी गेला त्याचा शोध आता घेण्याचं काम मुंबई पोलिसांनी सुरू केलंय. अपेक्षा आहे की तासाभरामध्ये हे चित्र स्पष्ट होईल, पण मंत्रालयाला फोन करून येत्या 1 ते 2 दिवसामध्ये घातपाती कृत्य, अतिरेकी कारवाई करण्याचा जो इशारा यांनी दिलेला आहे, हा इशारा हा कोणताही इशारा हा गाफीलपणे न घेणं हे सगळ्यात महत्वाचं मानलं जात आहे. आपल्याला बघूया की येत्या 2 दिवसामध्ये, कारण आपल्याला माहिती आहे की 15 ऑगस्ट तोंडावर आहे, आणखी 15 ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे घटना होत असेल, कोणताही फोन येत असेल तर त्याला गांभीर्याने घेणं महत्वाचं असतं. पण हे कृत्य खोडसाळपणाचं आहे का नेमकं याच्यामागे काय कारण आहे हे येत्या तासाभरामध्ये स्पष्ट होईल अशी आपल्याला माहिती नक्की समजते. बिलकुल, धन्यवाद प्रशांत दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.
एक मोठी बातमी आहे बेस्टच्या संपाविषयी. बेस्टचे कर्मचारी आज संप मागे घेणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. काल रात्री मध्यरात्रीनंतर 1 वाजता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि शिष्टमंडळ यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्यामुळे आज 11 वाजता पुन्हा बेस्टचे कंत्राटी कर्मचारी आझाद मैदानात एकत्रित येत निर्णय घेण्याची शक्यता आहे. काल मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी देखील येत्या 24 ते 48 तासात बेस्ट पूर्वपदावरती येईल असं सांगितलं होतं. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेतच. उदय, संप मागे आज घेतला जाणार का? मुंबईतल्या कंत्राटी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल मध्यरात्री 1 वाजता ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे. त्या शिष्टमंडळाने त्यांच्या सर्व मागण्या ज्या ते मुख्यमंत्र्यांच्या समोर मांडलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी देखील तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. पालकमंत्री मंगल प्रभात लोढा असतील, त्याचबरोबर पालकमंत्री दीपक केसरकर असतील, मुंबई शहरातले आणि उपनगरातले, यांच्याशी फोनवरनं बोलणं केलं. आणि मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याशी फोनवरनं चर्चा केली आणि तात्काळ सकारात्मक तोडगा काढण्याचं म्हणून पाऊल जे आहे ते उचलण्याचं सांगितलेलं आहे. आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या ज्या आहेत त्या मान्य देखील करणार असल्याचं देखील सांगितलं. त्यामुळे शिष्टमंडळाची एकूणच जी काही शिष्टाई जी आहे ती यशस्वी झाल्याची सध्याची माहिती मिळते. जी काही वरिष्ठ सूत्रांकडून माहिती मिळते आहे त्यानुसार शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्याकडनं जी काही चर्चा झाली त्या चर्चेचा संपूर्ण माहिती आज हे शिष्टमंडळ सर्व संपकरी कंत्राटदारांना आझाद मैदान येथे जाऊन देणार आहेत आणि त्यानंतर हा संप मागे घेणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. या संदर्भात 11 वाजता 11:30 वाजता हे जेव्हा शिष्टमंडळ आपल्या संपकरी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन या संदर्भात माहिती देतील, त्यानंतर जी अधिकृत घोषणा जी आहे ती होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिवसभरामध्ये हा 7वा दिवस आहे बेस्टचा संपाचा. कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप आज मागे होण्याची शक्यता ठाम वर्तवली जाते. बिलकुल, धन्यवाद उदय माहितीसाठी. इथे वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची. पाहत राहा महाराष्ट्र अनलिमिटेड.